आर रावांच्या पुत्राची वाट अवघडच. नमस्कार, सोशल चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. मतदारसंघातील एकूण गणिते लक्षात घेता आबांच्या पुत्रासाठी आमदारकीची वाट बिकट मानली जाते. माजी उपमुख्यमंत्री रावांच्या मतदारसंघामध्ये यावेळी राष्ट्रवादीतील दोन्ही गटातच लढतीचे संकेत मिळत असून आबांचे चिरंजीव रोहित पाटील या युवा नेतृत्वाला मतदारसंघातच अडकवून ठेवण्याची खिळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून खेळली जाणार आहे. मतदारसंघातील एकूण गणिते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या सोशल मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा. आबांच्या पश्चात श्रीमती सुमनताई पाटील यांनी गेले एक दशक या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असले तरी पडते आज सर्व सुते जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांच्याकडेच होते. आबांचे पुत्र रोहित पाटील हे राज्यभर व्यासपीठ गाजवत फिरत राहिले, मात्र मतदारसंघात त्यांचा थेट संपर्क उन्हाच राहिला. आता त्यांच्याशी लढत द्यायच्या तयारीत असलेले माजी खासदार संजय काका पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांची लोकसभा निवडणुकीनंतर काहीशी पिछेहाट झाली असली तरी विधानसभेसाठी चाचपणी सुरू झाली आहे. आबाचा मतदारसंघ म्हणून तासगावची ओळख राज्यभर आहे, मात्र यापूर्वी झालेल्या काही निवडणुकांमध्ये त्यांनी आबांना रोखण्याचा केलेला प्रयत्न अल्पमतांनी अयशस्वी ठरला असला तरी तालुक्यात गट तोडीस तोड आहे हे मान्यच करावे लागेल. लोकसभा निवडणुकीमध्ये खासदारही आमचा आणि आमदारही आमचाच या दाव्यामुळे मतदारांनी पाठ फिरवली आणि विशाल पाटील यांच्या प्रड्यात मताचे दान टाकले. आता मात्र राजकीय फेरमांडणी सुरू झाली आहे. विसापूर मंडळातील 21 गावे खानापूर आटपाडी मतदारसंघात समाविष्ट करण्यात आली. हा भाग कायम आबांच्या विरोधातच राहिला असल्याने मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर कवठे महांकाळ तालुका या मतदारसंघाला जोडला गेला. यामुळे आबा गटाला हा मतदारसंघ सुरक्षित वाटत आला. कवठे महांकाळमध्ये माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे गटाची ताकद आहे. घोरपडे यांनी 2 वेळा कोणत्याही राजकीय पक्षाची ताकद न वापरता या मतदारसंघात यश मिळवले होते. त्यांना मिरज पूर्व भागातील गावांचीही साथ मिळत आली. आजही या भागात महाविकास आघाडीचे कट्टर कार्यकर्ते आहेत, मात्र तासगावशी जोडले गेल्याने या ताकदीचे विभाजन झाले. याचा लाभ आबा गटाला मिळत आला. आता यावेळी आबांचे चिरंजीव रोहित पाटील हे पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुकीसाठी लोकांच्या समोर जात आहेत, मात्र त्यांची ताकद ही केवळ आबांची पुण्याईच आहे. त्यांच्या मातोश्री या गटतटाच्या राजकारणातून अलिप्तच राहिल्या. गेल्या 10 वर्षात आता आमदारकीसाठी मैदानात उतरत असलेले युवा नेत्याने मतदारसंघाऐवजी राज्य पातळीवरच अधिक वेळ दिला. कार्यकर्त्यांनी अडचणीच्या वेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर टाळण्याचेच अधिक प्रयत्न झाल्याचे अनेक जण सांगतात. यामुळे या मतदारसंघाला पर्याय हवा आहे, पण तो संजय काका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील ठरू शकतील का हा प्रश्नच आहे. हाडाचे कार्यकर्ते असले तरी विधानसभा निवडणुकीत बाजी पलटण्या इतपत सक्षम आहेत का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. संजय काका पाटील यांचा असलेला करिश्मा लोकसभेवेळी कमी झाल्याचे दिसत असले तरी आबा गटाच्या उणिवांचा कितपत वापर होतो हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे. आबा काका राजकीय वादात अनेकांना संधी मिळाली नाही. राज्य पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या विभागणीचा फायदा उठवत जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रताप नाना पाटील हेही मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी असलेले त्यांचे संबंध पाहता संधीही मिळण्याचे चिन्ह जास्त आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला कवठाच्या घोरपडे सरकारने लावलेली उपस्थिती ही राजकीय मांडणी कोणत्या दिशेने आहे याची सुतोवाच करणारी ठरली आहे. कवठ्याची ताकद ज्याच्या मागे असेल तो उमेदवार विधानसभेतील विजयाचा दावेदार ठरू शकतो. तासगाव कवठे महांकाळची जागा राष्ट्रवादीची असल्याने या ठिकाणी तुतारी विरुद्ध घड्याळ अशीच लढत अपेक्षित आहे. महायुतीमध्ये दादा गटाकडून ही जागा हक्काने मागून घेतली जाईल. काका गट हे राजकीय अस्तित्वासाठी विधानसभेच्या मैदानात उतरला तर ही जागा भाजपला मिळणे कठीण असल्याने त्यांनाही दादा गटाच्या उमेदवारीवर विसंबून राहावे लागणार आहे. जर आबा गटाच्या विरोधात फिल्पवेळ उमेदवार समोर आलेच तर त्याला राज्य पातळीबरोबर आबा गटाच्या विरोधकांनाही अवकाश मिळणार आहे. यामुळे आबांचे पुत्र रोहित पाटील यांच्या आमदारकीची वाट फारशी सुरक्षित आहे असं वाटत नाही. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, कोण होऊ शकतो आमदार? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.